खरं तर तुम्ही बघितलं असेल गेले 5 ते 10 वर्ष आपण मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती हा उपक्रम धाराशिवकर मधील माझे तरुण सर्व समाज असेल जो महाराजांना मानतो किंवा छत्रपतींना मुजरा करतो, तर त्या माध्यमातून फक्त शिवजयंती साजरी करणे हा उपक्रम न ठेवता समाज उपयोगी उपक्रम राबवणं ही आमची चर्चा झाली. आणि त्या चर्चेतून आम्ही असं ठरवलं की यंदा 2024-25 मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, लोकांचे संसार वाहून गेले, पिकं वाहून गेली, आणि मग आपल्या घरी असणारे तरुण मुलं मुली त्यांची शिक्षण असतील, त्यांचे विवाह सोहळे असतील, असं कुठलंही करणं अवघड होऊन बसलेलं आहे, दुरापास्त झालेलं आहे. म्हणून ह्या वेळेस ह्या मंडळानं असा निर्णय घेतला की सर्व धर्मीय बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा आपण ह्या शिवजयंतीच्या माध्यमातून राबवू. आणि म्हणून फक्त धाराशिव जिल्ह्यातीलच तमाम कुटुंबांना मी आवाहन करत नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू आईवडिलांना आवाहन करतोय की ह्या संधीचा आपण लाभ घ्यावा. ज्यांना अडचण आहे की आपल्या मुलामुलींचा विवाह आपल्या हातून यंदा होऊ शकत नाही, लग्न जमून झालेलं आहे, विवंचनेत आहात, त्या ठिकाणी हा माझा मराठा मावळा मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत तुमच्या सोबत आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे. ह्या संधीचा फायदा घ्या. 8 फेब्रुवारी 2026 ला हा विवाह सोहळा धाराशिव नगरीमध्ये संपन्न होतोय. त्या ठिकाणी माझे जे का विवाह नोंदणीचा जो भाग आहे कागदपत्राचा, तो त्या ठिकाणी नोंदणीकृत करावा. आणि 8 फेब्रुवारीला आपण आपल्या वराडासहित, त्या ठिकाणी कुठलंही बंधन नाही की मग मी वराड किती आणू, हे किती आणू, त्याला जसं तुम्ही तुमच्या दारापुढं मंडप टाकून आपण विवाह साजरा करतो त्या पद्धत अतिशय आदरातिथ्यानं पार पाडतील एवढं तुम्हाला वचन देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.